आणि ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा वळूयात कविवर्यांच्या सुरेल कवितांकडे. विनोद पित्रे माझा खूप आवडता कवी, तो छान गझल लिहितो. त्याची एक गझल अशी आहे, इर्शाद सर. इर्शाद. मी एकटाच येथे माझ्या जगात आहे, मी एकटाच येथे माझ्या जगात आहे, मस्तीत गात आहे, वस्ती भ्रमात आहे. क्या बात है. मी एकटाच येथे माझ्या जगात आहे, मस्तीत गात आहे, वस्ती भ्रमात आहे. मी हुंगता फुलाना रक्ताळ बाग झाली, वा. मी हुंगता फुलाना रक्ताळ बाग झाली, सांभाळ तू स्वतःला श्वासात घात आहे. वा. धुंडाळुनी रकाने हैराण लोक झाले, धुंडाळुनी रकाने हैराण लोक झाले, त्यांना कसे कळावे मी बासनात आहे. वा. सरला प्रवास तेव्हा इतके मला कळाले, सरला प्रवास तेव्हा इतके मला कळाले, तू बांधलेस घरटे मी पावसात आहे. वा, वा, वा. गझलेची खरं तर नजाकत आहे. आणि यांना कसं आहे की प्रत्येक शेअरवर टाळ्या मिळतात. कवितेला आमच्या कवितेचं असं आहे की कधी एकदा संपेल आणि मग कधीतरी सांगावं लागतं टाळ्या वाजवा, असं आहे. कधी संपेल ते कळत नाही. आता सगळ्यांनी कविता तर माझी एक कविता म्हणतो, पण तुला मी सांगतो की सुनीलला गळा आहे, मला नरडा आहे. नाही, कवी आगळा असतो. कवी आगळा असतो. आणि मी प्रशांत बद्दल सांगेन. प्रशांतने आता सांगितलं की गझलला प्रत्येक शेराला टाळे मिळते, हे खरंच आहे. पण कवितेला जसं तो म्हणतो की आमच्या कवितेला टाळे मिळत नाही, पण अशी गोष्ट अजिबात नाही आहे. प्रशांतची पण कविता अस्सल मातीतला बाज घेऊन येते आणि त्याच्या प्रत्येक कवितेच्या एकेका चरणाला टाळी मिळते आणि तुम्ही आता ऐकायलाच. नक्की. आणि टाळी ही देऊ सर. क्या बात आहे. तर मी माझी आवडते, मला खरं तर आवडते आणि मी बऱ्याच वेळी कविता वाचतो. त्याचं कारण आहे की विठ्ठल सगळ्यांचं आपलं दैवत आहे. मी ह्या कवितेची व्यथा मांडले, ती व्यथा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ती कविता महाराष्ट्राने ऐकली पाहिजे, म्हणून पुन्हा 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 मी ऐकतो. कविता आहे बा विठ्ठला. बा विठ्ठला तू नवसाला का पावत नाहीस, बा विठ्ठला तू नवसाला का पावत नाहीस, चमत्कार वगैरे का घडवत नाहीस. बा विठ्ठला तू नवसाला का पावत नाहीस, चमत्कार वगैरे का घडवत नाहीस, विठ्ठला म्हणून तू गरीब राहिलास, विठ्ठला म्हणून तू गरीब राहिलास, युगान युगे त्या एका विटेवर उभा राहिलास. तुझ्या मागून आलेले देव बघ, तुझ्या मागून आलेले देव बघ, बघता बघता श्रीमंत झाले, बघता बघता श्रीमंत झाले आणि सोन्याच्या सिंहासनावर बसले. विठ्ठला तू एकनाथ ज्ञानेश्वर तुकाराम यांना बुवाबाजीचं ज्ञान का दिलं नाहीस. विठ्ठला तू एकनाथ ज्ञानेश्वर तुकाराम यांना बुवाबाजीचं ज्ञान का दिलं नाहीस. ते बिचारे आयुष्यभर कीर्तन करत राहिले, ते बिचारे आयुष्यभर कीर्तन करत राहिले आणि आधुनिक संत मात्र कोट्याधीश झाले. वा. तू राजकीय लोकांना तरी दुर्लक्षित का केलंस विठ्ठला, तू राजकीय लोकांना तरी दुर्लक्षित का केलंस विठ्ठला. म्हणून मुख्यमंत्री सोडले तर पंढरपुरात राजकीय नेता फारसा कोणी येत नाही. मुख्यमंत्री सोडले तर पंढरपुरात राजकीय नेता तसं कोणी येत नाही. तू तुळशी पानांची माळ घालणं बंद कर विठ्ठला, तू तुळशी पानांची माळ घालणं बंद कर विठ्ठला. माझा सल्ला आहे, नाहीतर एक दिवस तुझ्यावर पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून गुन्हा दाखल होईल विठ्ठला. तुझ्यावर पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून गुन्हा दाखल होईल विठ्ठला. बा विठ्ठला तू कमरेवरचे हात आता मोकळे कर, बा विठ्ठला तू कमरेवरचे हात मोकळे कर. एकदा तू चमत्काराचा मार्ग पत्कर. दाभोळकरांचा खून झालाय, बुवाबाजीवर कायदा करून सरकारने ही औपचारिकता पूर्ण केले, बुवाबाजीवर कायदा करून सरकारने ही औपचारिकता पूर्ण केले. वारकऱ्यांना ही तुळशी माळेतून मुक्त कर विठ्ठला, वारकऱ्यांना ही तुळशी माळेतून मुक्त कर विठ्ठला. भक्तांच्या स्वप्नात वगैरे जायला सुरुवात कर विठ्ठला, भक्तांच्या स्वप्नात वगैरे जायला सुरुवात कर. तुला नवस केला की कुणाला नोकरी मिळू दे, कुणाला मुलगा होऊ दे, कुणाला मुलगी होऊ दे. किमान पक्षी भूता खेताना तरी घाबरवायला शिकणं जरा विठ्ठला, किमान पक्षी भूता खेताना तरी घाबरवायला शिकणं जरा विठ्ठला. पोरांना परीक्षेत पास कर, पोरांना परीक्षेत पास कर आणि त्या ट्रस्टीना मार्केटिंग करायची बुद्धी दे विठ्ठला. त्या तुझ्या ट्रस्टीना मार्केटिंग करायची बुद्धी दे. मग बघ कसा चमत्कार होईल,
मग बघ कसा चमत्कार होईल तुझ्या पाषाणाच्या मूर्तीला सोन्याची झळाळी. झळाळी वा. तुकारामासारखे धंदे बुडवू नकोस विठ्ठला. तुकारामासारखे भक्तांचे धंदे बुडवू नकोस विठ्ठला. वारकऱ्यांना आता आयुर्वेदिक औषधं विकायला शिकव. वारकऱ्यांना आता आयुर्वेदिक औषधं विकायला शिकव. तू अशी युगान युगे फुकट घालवू नकोस विठ्ठला. विठ्ठला तू युगान युगे अशी फुकट घालवू नकोस. स्वतःसाठी 4 पैसे कमवायला शिक ना जरा विठ्ठला. शिक ना जरा विठ्ठला. अगदी सुनील तांबेजींनी म्हटलं होतं ते अगदी खरं आहे की आमच्या गझलांना एका शेर मागे टाळ येतात, पण तुमच्या एका ओळीला टाळ येतात. एका ओळीला टाळ येतात. आणि एक वेगळा विचार होता कवितेत. सॉरी सर, ह्याच वेगळ्या विचाराचा आता मुद्दा निघाला तर मला विचारायचंय, नवी गझल किंवा नव्या कविता आणि या आधी ज्या कविता व्हायच्या त्यामध्ये काय फरक आहे? चांगल्या होत आहे की कुठेतरी वाईट होत चालल्या कविता? नाही, कविता वाईट किंवा चांगली नसते. कविता ही चांगलीच असते. आणि नवनवीन माणसं जेव्हा ऐकतात तेव्हा नवनवीन प्रवाह, नवनवीन शब्द घेऊन येतात. खरं तर आपली बोली, आपली भाषा जी आहे ती अशीच अनेक बोलींचा वेगवेगळे प्रवाह, नवनवीन प्रवाह घेऊन आलेली आहे आणि ती पुढे प्रवाहात गेलेली आहे. हा महाराष्ट्राचा जो सगळा कारवा आहे, आपण ज्यांच्याविषयी बोलतो, किती मोठी माणसं होऊन गेली आणि एवढ्या सगळ्या मोठ्या माणसांनी लिहिल्यानंतर सुद्धा खूप गोष्टी लिहायच्या राहून गेल्यात. ती लिहिणारी, नवीन नवीन कल्पना घेऊन येणारी माणसं आज महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे आदित्य आता आपल्यासमोर त्यांनी कविता मांडली. युद्धानंतरचे म्हणजे युद्ध आम्ही पाहिलेलं नाही आमच्या पिढीने. खरं तर आता युद्धजन्य परिस्थिती सगळीकडे निर्माण होते, पण पहिलं युद्ध, दुसरं महायुद्ध आपल्या पिढीने पाहिलं नाहीत. पण युद्धानंतरच्या व्यथा तो मांडू शकतो. ही ताकद आहे नव्या शब्दांची. आणि मग ह्या नव्या पिढीचं जे आहे ना, ही जनजी जी आता नवीन पिढी आली आहे, ती कविता किंवा गाणं किंवा ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. त्यांची वाचनाची पद्धत वेगळी आहे, त्यांची माध्यमं वेगळी आहेत. आपण प्रयत्न केला पाहिजे. मला असं नेहमी वाटत असतं की आपण त्या प्रवाहाशी जोडलं गेलो पाहिजे. त्यामुळे प्रयत्न करायचा असेल तर आम्ही केला पाहिजे, लिहिणाऱ्यांनी केला पाहिजे की आपण नवीन प्रवाहाबरोबर आहोत की नाही, आम्ही काही नवीन लिहितोय की नाही. मी तुला सांगतो, सांगलीमध्ये असे गृहस्थ आहेत, सदानंद कदम. खूप वर्ष त्यांची माझी भेट नाही, अलीकडे त्यांचं पुस्तक आलं. त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक लेखक, साहित्यिक, कलावंतांचे त्यावेळी, ज्यावेळी ते तिकीट लावून कार्यक्रम करायचे, त्यावेळी ह्यांनी लपून छपून रेकॉर्डिंग केलेले कार्यक्रम आहेत. ती क्रेज होती. महाराष्ट्रामध्ये साहित्यिकांना भेटायला लोक तिकीट काढून पाहायला जायचे. म्हणजे वपूंचा किस्सा तुम्हाला सांगतो. पुण्यात आम्ही प्रदर्शन भरवलं, उद्घाटनाला वपूंना बोलवलं आणि आमचा अंदाज चुकला. स्टेज 1.5 फुटाचा होता. गर्दी इतकी झाली, ते म्हणाले, अहो मागचे म्हणाले आम्हाला दिसत नाहीत वपू. आम्हाला त्या 1.5 फुटी स्टेजवर मोठा टेबल मांडावा लागला. पुन्हा त्या टेबलावर 2-3 टेबल मांडून त्याच्यावर वपूंना बसवावं लागलं. आणि त्या कार्यक्रमाला, त्या गर्दीच्या शेवटच्या टोकात मला दिसत होतं पण मी काही करू शकत नव्हतो. पोलीस आले होते गर्दी कंट्रोल करायला. शेवटच्या टोकाला जाळीवर उभं राहून कोण ऐकत होतं तो कार्यक्रम? सुहास शिरवळकर. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आहे. आणि ह्याच परंपरेत आमचे पुढचे कवी मी आमंत्रित करतो, पांडुरंग जाधव. मी पांडुरंग जाधव यांना सांगतो की तुमची आणखीन एक दमदार, मला वाटतं गझलेचा विषय निघाला तर गझल, तुमची गझल ऐकूया. निश्चित. अगदी नव्यानेच लिहिलेली गझल आहे, अगदी ऑगस्टमधली. आणि ही गझल आता जे सीमोल्लंघन नावाचं एक दसरा विशेषांक येतं त्याच्यातही प्रकाशित झालेली आहे. तर गझलेला तसं शीर्षक नसतं, त्यामुळे मतल्याचा शेर असा आहे, ही पण आहे ती पण आहे, हर एक इच्छा गाभण आहे. हर एक इच्छा गाभण आहे. ही पण आहे ती पण आहे, हर एक इच्छा गाभण आहे. कसा रुजावा राम अंतरी, कसा रुजावा राम अंतरी, आधीच आत रावण आहे. ही पण आहे ती पण आहे, हर एक इच्छा गाभण आहे. मित्र असावा एक, मित्र असाही एक असावा, मित्र असाही एक असावा, वाटावे हा दर्पण आहे. मित्र असाही एक असावा,
वाटावे हा दर्पण आहे, ही पण आहे, ती पण आहे, हर एक इच्छा गाभण आहे. तू आल्यावर आयुष्य जणू, तू आल्यावर पुन्हा एकदा व्हायला साजेसा, तू आल्यावर आयुष्य जणू 12 महिने श्रावण आहे. वा वा. क्या बात आहे. तू आल्यावर आयुष्य जणू 12 महिने श्रावण आहे. आखरी शिरस आहे, ही तर केवळ नांदी झाली, ही तर केवळ नांदी झाली, अजून बाकी बघ गण आहे, अजून बाकी बघ गण आहे, ही पण आहे, ती पण आहे, हर एक इच्छा गाभण आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. माझी गझल तुम्हाला आवडली त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांनाही आवडली असेल तर पुढे आणखी जरा 2 शेर जोडून घेतो, इर्षाद, इर्षाद. इर्षाद. हा तुमची परवानगी असेल तर. इर्षाद, इर्षाद. तर माझ्यापाशी पर्याय 4 नव्हते, माझ्यापाशी पर्याय 4 नव्हते, इतके अंतर तुलाही फार नव्हते. हो. माझ्यापाशी पर्याय 4 नव्हते, इतके अंतर तुलाही फार नव्हते, खंत राहील इतकी मरता मरता, खंत राहील इतकी मरता मरता, तुझ्या फुलांचे शवावर हार नव्हते, तुझ्या फुलांचे शवावर हार नव्हते, माझ्यापाशी पर्याय 4 नव्हते. क्या बात आहे. धन्यवाद. सर, गझलीचा विषयच निघालेला आहे आणि आता आपण अप्रतिम गझल तुम्ही दोघांनीही सादर केलेली आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा की गझल आणि तुमची भेट कशी झाली? खूप चांगला प्रश्न आहे आणि त्याची गंमत पण एक अशी आहे, त्याची स्टोरीच आहे म्हणायला काही हरकत नाही. गावी एका नातेवाईकाचं माझं लग्न होतं. मला वाटतं हा एक 20-1 वर्षापूर्वीचा किस्सा असेल. आणि ते वऱ्हाड निघून गेलं आणि मी पोचायला उशीर केला. त्या गावात माझ्या आत्याचं घर होतं, मग मी तिथे वस्ती केली, राहिलो. मग आता दिवसभर काय करायचं, वऱ्हाड तर निघून गेलं दुसऱ्या गावी. मग त्यांनी, माझे जे मामा होते, त्यांनी मला गझल नवाज भीमराव पांचाळे दादांची एक जखम सुगंधी कॅसेट ऐकायला दिली. कॅसेट होती टेप रेकॉर्डरमध्ये, पहिल्यांदाच ऐकलं मी. आणि मी इतका भारावून गेलो की हा काय प्रकार आहे आणि हे कोणतं काव्य आहे. तेव्हा मला गझल हा काव्य प्रकार अजिबातच माहीत नव्हता की हे इतकं लोभस, आकर्षून घेणारा, पटकन प्रेमात पाडणारा हा प्रकार. आणि दादांचा आवाज, त्यांच्या गाण्याची पद्धत, स्टाईल, मला इतकं ते अप्रतिम वाटलं, काहीतरी स्वर्गीय वाटलं. आणि मी ती एक जखम सुगंधीची कॅसेट आहे ती जवळजवळ 9 वेळा ऐकली. लूपमध्ये 9 वेळा ऐकली तरी माझं मन भरेना. मग मी असं ठरवलं की आपण असं काहीतरी लिहायला पाहिजे, ह्या फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे. हे काहीतरी वेगळं वाटतंय, कारण एक शब्द पुन्हा पुन्हा येतो, पुन्हा पुन्हा येतो, पुन्हा पुन्हा येतो, याच्यात गंमत आहे आणि ह्याच्यामध्ये विचार आहे. मी ठरवलं की ह्याच्यात आपण लिहायला पाहिजे. मग मी जेव्हा माझ्या मागच्या कविता चाळून बघितल्या तेव्हा त्या मला जाणवलं की गझल सदृश्य रचना आहेत. गझल नाही आहेत पण गझल सदृश्य रचना आहेत. तेव्हा मी गझल होऊ शकते, मी गझल लिहू शकतो असा मला विश्वास वाटला. मग मी त्यावेळेला ETV मराठी चॅनलमध्ये काम करत होतो. नरिमन पॉईंटला ऑफिस होतं आणि नेमके दादा गझल नवाज भीमराव पांचाळे हे नरिमन पॉईंटलाच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करत होते त्यावेळेला. मला समजलं की दादा इथे काम करतात. मग मी घाबरत घाबरत एका मित्राकरवी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना घाबरत घाबरत सांगितलं की मी असं लिहितोय, गझल लिहितोय. तर ते म्हणाले की तू घेऊन ये लिहिलेल्या गझला. आता त्या काय परफेक्ट नव्हत्या, म्हणजे गझल फॉर्ममध्येच होत्या पण सगळे नियम पाळून लिहिलेले असे नव्हत्या, तंत्रशुद्ध नव्हत्या. मला वाटलं की ते रागावतील किंवा काहीतरी मला बडबडतील की हे काय लिहिलं, हे काय असं लिखाण असतं का किंवा काय. पण त्यांनी म्हटलं की वा तू छान लिहितोस, छान लिहितोस, लिहित राहा आणि मला दाखव. म्हणजे हे त्यांचं उत्तर जे मला अनअपेक्षित होतं की असं ते बोलतील असं मला वाटलं नव्हतं. की इतके मोठे व्यक्ती ज्यांना कॅसेटमधून पहिल्यांदा मी त्यांचे सूर आणि स्वर ऐकलं आणि इतकी साधी व्यक्ती असू शकते याच्यावर माझा विश्वास बसला नाही. आणि तिथे माझा जो आत्मविश्वास होता तो दुणावला. आणि मग मी त्या गझल लेखनाकडे वळलो आणि त्याच्यानंतर मला कविश्रेष्ठ नाही सुरेश भटांची ओळख झाली. सुरेश भटांच्या कविता आणि गाणी मला माहिती होती पण सुरेश भटांनी गझलमध्ये केवढं मोठं प्रचंड काम करून ठेवलंय तोपर्यंत मला जाणीव नव्हती. मग मी त्यांचं सगळं गझला लिखाण सगळं वाचलं, त्यांची गझलची बाराखडी अभ्यासली आणि दादांचे पण मला मार्गदर्शन लाभलं. आणि त्यानंतर मी गझलकडे वळलो आणि तो मला
काय म्हणूया की गझल माझ्यावर प्रसन्न झाली आणि मला जमली आणि त्यातूनच श्वास गझल निर्माण झाली आणि ती दादांच्या गळ्यातून सर्व रसिकांसमोर अवतरली आणि याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असू शकत नाही आणि याच्यापेक्षा दुसरा मोठा पारितोषिक किंवा अवॉर्ड असू शकत नाही असं मला वाटतं. आणि ते असंच आहे की आम्ही ना कविता लिहिणारा बहुतांशी किंवा ह्या अक्षर व्यवहारात पुस्तक व्यवहारातला माणूस ग्रंथ व्यवहारातला असं झपाटून गेलेलीच माणसं आहे ती. त्याशिवाय होत नाही, हे झपाट नाही. आणि सुदैवानं मागच्या काळातली खूप मोठी माणसं अशी होती की त्यांनी अशी सुनीलला भीमराव भेटले, मला दवणे सर भेटले. मी आलो गावावरून 12वीला 13वी इथे शिकण्यासाठी. 12वी पूर्ण गावात तर आम्ही सिनेमा कोणाचे पाहिले होते, गाणी कोणाची पाहिली होती. तो कालखंडच सगळा प्रवीण दवणे सरांच्या गाण्यांचा होता, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेंचा होता. मी जेव्हा आलो त्यांना पाहिलं तर मला तर असंच होतं, ती भेट माझ्यासाठीची. त्यामुळे लेखकाची भेटणं, त्यांचं घर पाहणं, आदित्यचं घर आम्हाला आजही खूप घरात छान ट्रॉफी भरले, पुस्तकं भरलेली आहेत. हे सगळं खूप भारावून टाकणार आहे. मग आता पुन्हा आदित्यकडे आपण जाणार होतो, पण मी माझ्या आवडत्या कवी आणि आमचे दवणे सर त्यांचीच मला एक छोटा तुकडा मी ऐकवतो. आम्ही कॉलेजमध्ये असताना ते असं पाठ होते आमच्या कविता, त्या भारावून गेलो. जसा तोच काळ आहे. छान कविता आहे. त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, संकोचाचं दुसर दुःख मध्येच आलं नसतं तर. त्याच वेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर, संकोचाचं दुसर दुःख मध्येच आलं नसतं तर. तीच शाळा तीच वाट तीच बेंच नेहमीची, तीच शाळा तीच वाट तीच बेंच नेहमीची, तोच नकार अनेक प्रकार तीच चुगली डोळ्यांची. त्याच वेळी धीट होऊन एक पाऊल पुढे पडतं तर, संकोचाचं धुसर दुःख मध्येच आलं नसतं तर. दवणे सरांच्या ह्या कवितेला मी भारावून गेलेलो होतो. हे भारावून जाणं ज्याने घरात ज्यांच्या पोटी जन्म घेऊन अनुभवलाय त्या आदित्यला मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो. आदित्य, तू प्रशांत खरं तर थोड्याशा तुटलेल्या प्रेमाचा एक वेगळा बाज मांडलाच माझ्या बाबांनी व्यक्त केलेला, पण आता तोच बाज जोडलेल्या प्रेमाकडे आपण जोडायला हरकत नाही. आता मी प्राध्यापक आहे, कॉलेजमध्ये वावरतो आणि ते प्रेम आमच्या आसपास दरवळत असतं. आणि आता माझे जे काही मित्र आहेत ते सुद्धा मी बघतो. म्हणजे ह्या मित्रांच्या ज्या पूर्वी गर्लफ्रेंड्स होत्या त्या आता त्यांच्या गर्लफ्रेंड्स होत्या किंवा त्यातली एक त्यांची आता पत्नी आहे. त्यामुळे आम्हाला तेव्हाची सुद्धा ते माहिती आणि आत्ताची सुद्धा ते माहिती आहे. म्हणजे ते पूर्वी जे काही जुल्फो का साया वगैरे होतं, तो जुल्फो का साया एखादा जेव्हा ताटामध्ये येतो तेव्हा त्यांच्या ज्या काही गप्पा आमच्या होतात त्या थोड्याशा गमतीशीर असतात. पण ही आमचे मित्र जेव्हा पूर्वी सर त्या मैत्रिणीच्या केसांवरती काही आम्हाला काही सांगायचे तर त्याच्यावरतीच काही सुचलेल्या काही ओळी आहेत त्यात सादर करतो. मोकळ्या केसात वारा नांदतो रेंगाळतो, नांदतो रेंगाळतो. मोकळ्या केसात वारा नांदतो रेंगाळतो, आपुले मानून जगते रात्रभर गंधाळतो. मोकळ्या केसात वारा नांदतो रेंगाळतो, आपुले मानून जगते रात्रभर गंधाळतो, तू असे नाहून मग आभाळ पाठी सोडले. अरे क्या बात आहे. तू असे नाहून मग आभाळ पाठी सोडले, हे असे दुर्मिळ क्षण मी खोल हृदयी पाळतो. घोळक्यातील एक बटही लाजली गालावरी. काही सवयी मुलींना बऱ्या असतात, त्या मुद्दाहून बटा अशा येतात गालावर का त्या ऑपॉप येतात, आम्हाला कळत नाही मुलांना, पण ते छान दिसतं. तर घोळक्यातील एक बटही लाजली गालावरी, सोन चाफा कर तुझा पण बघतीला सांभाळतो. अरे चाफा कर. भांग आहे वाट जणू ती चालली क्षितिजाकडे. हो काय उपमा आहे. भांग आहे वाट जणू ती चालली क्षितिजाकडे, सदन क्षितिजी बांधतो अन पायपीठ मी टाळतो. एकले हे फुल फुलुनी धन्य मग झाले खरे. एकले हे फुल फुलुनी धन्य मग झाले खरे, कृष्णही रजनीतुनी का एक तारा माळतो. काल आधी कैक वेळा तू अशी आलीस पण, काल आधी कैक वेळा तू अशी आलीस पण, सांग नाग आजही का मी तुझ्यावर भाळतो. सावळ्या काठावरी आजन्म काळा डोहा, सावळ्या काठावरी आजन्म काळा डोहा,
आतुनी हुंकार येता गूढ निर्जर ढाळतो. वा. एकले हे फूल फुलनी धन्य मग झाले खरे. एकले हे फूल फुलनी धन्य मग झाले खरे. कृष्णही रजनी तुनी का एक तारा माळतो. क्या बात. क्या बात आहे. आता शेवटचं तो काय कडवं आहे शेर आहे, काय म्हणा तुम्ही. त्यात एक शब्द आहे अलख, त्याचा अर्थ आहे पुन्हा एकदा केस. भर जरी कादंबरी तू वाटते संपू नये. भर जरी कादंबरी तू वाटते संपू नये. अलक वर्णन चार पाने सारखी मी चाळतो. अलक वर्णन चार पाने. आदित्य वरचा क्लास. काय उपमा आहेत. कविता अशीच सुंदर बनते अनेक उपमांनी. आणि कवितेला की वेगळा आयाम दिला असतो. थँक्यू. नाही त्याच्यात सगळ्यात म्हणजे प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल विषय आलाय म्हणून, सरांची कविता आणि ह्याच्या कवितेत खूप अंतर आहे. खूप अंतर आहे. खूप आहे. आता मी तेच म्हणणार होतो. अनुकरण करणारी नाही, तेच म्हणतोय. स्वतंत्र आहे. हा म्हणजे खरं तर आमच्यावर सरांचा प्रभाव असे थोडाफार जो काय आहे तो आहे, याच्यावर तसा नाहीये. त्याची कविता त्यांनी स्वतंत्र वेगळी आहे. वाट निवडली, स्वतःची आणि वाट सगळ्यात निर्माण महत्त्वाचं केली. म्हणजे मोठ्या वृक्षाखाली छोटं झाड वाढत वाढत असं नाही. म्हणायचं. पण हे हे वेगळं आहे. वेगळं आणि मग त्याही पेक्षा आणखी गंमत मला सरांचं त्याही वाटत आज विषय खूप ते सरांवर आणि आमच्या आदित्यवर जातोय. पण असं आहे की कोण कवी आपल्या पोराला कवी करायला जाईल. माझ्या आईला 2-2 घरात कवी सांभाळावे लागतात. त्यांची काय अवस्था तर हे आहे? असं आहे, सगळी साहित्यिक घर आहे ते फार म्हणजे आम्ही खूप जवळून अनुभवलं, भाग्याचं आहे. नक्कीच सर. वेगवेगळ्या कविता आपण बघतोय. प्रेमाची कविता आहे, निसर्गावरची कविता आहे आणि विशेष म्हणजे गावाची कविता आहे, गावाकडची कविता आहे. म्हणून सर मी तुमच्याकडे येते. तुम्ही कोकणातून आला आहात. किती कोकणाची माती त्या कवितेत मिसळलेली आहे? येस. मी कोकणातून दापोली तालुक्यातून आहे आणि दापोली म्हणजे आमचं मिनी महाबळेश्वर आहे. सुंदर समुद्रकिनारे, खूप सारी मंदिरं आणि तिथलं वैविध्यपूर्ण जीवन आहे, संस्कृती आहे. म्हणजे हा मला हा आठवलं, मला खरंच आता लगेच आठवलं. पत्रकारितेत असताना एक घडलेला किस्सा. बातमीमध्ये आपण प्रिंटच्या बातमीमध्ये श्री लिहित नाही, हो बरोबर आहे. आता असं झालं की मी स्क्रिप्ट तपासत होते का मुलीची आणि सांगितलं की बातमीमध्ये श्री लिहायचं नाही, लक्षात ठेव, दापोलीशी संबंधित आहे म्हणून पाठवलं मला. हा तर काही दिवसांनी एक स्क्रिप्ट आली, तर एक कार्यक्रमाची बातमी होती. त्याच्यात लिहिलेलं होतं की असे प्रतिपादन ना पेंडसे यांनी केले. श्री गायवर घडलेला किस्सा आहे. अरे मी म्हटलं की अरे हे काय ना पेंडसे, खरं मला लक्षात नाही आलं का ना पेंडसे काय म्हटलं पत्रिका. तसंही मी त्यावेळी नवीन होतो. पत्रिका बघितली तर श्रीना पेंडसे. म्हटलं अरे श्रीना पेंडसेंची तो असं काय लिहिलं, श्री लिहायचं नाही मला, तुम्ही सांगितलं नाही. तर ज्या आणि घडलेला किस्सा आहे. असे आता पत्रकारितेत बरेच मोठे निश्चितच. पत्रकार आहेत. म्हणजे तो भाग वेगळा पत्रकारितेचा, त्याच्यावर आपण जाऊया नको. नाही. तुम्ही दापोलीवर जाऊया. दापोलीचा नाही, नाही. गारंबीचा बापूजी पेंडसेंची बहुचर्चित बहुप्रसिद्ध जी कादंबरी आहे, तो जो परिसर तुम्ही एकदा बघून पाहाल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं कोकण काय कळेल, दापोली काय एक्झॅक्टली कळेल. फार छोटंसं गाव आहे पण त्याच्या आसपासची जी संस्कृती आहे ती विलक्षण आहे. आणि या कोकणात ना खूप असे लोकप्रकार, कलाप्रकार आहेत. मग नमन आहे, जाकडी आहे, वगनाट्य आहे, भजनं होतात, म्हणजे डबलबारी भजन, वारकरी भजन, अशा पद्धती. आणि त्याच्यात माझं बालपण आणि तारुण्य गेलं आहे. माझं संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षण दापोलीत झालं आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात मी वाढलो आहे. तिथली दिवाळी, तिथली होळी, तिथले गणेशोत्सव, त्यामुळे कुठे ना कुठे ते गाणं, कविता असं कानावरती पडायचं. आणि माझा मोठा मामा हा स्वतः शाहीर होता आणि त्याच्याकडे लोक यायची शक्तितुऱ्यासाठी गाणी लिहून घ्यायला. त्यांची बैठक बसायची आणि मग गाणं सुचतं कसं हे एक आकर्षण असायचं. मी त्यांच्यासोबत बसायचो आणि मग आपल्यालाही हे जमलं पाहिजे, कारण असं काहीतरी वेगळं लिहिलं ना, असं विलक्षण एखादी ओळ लिहिली की लोक वाह म्हणतात, लोक कौतुक करतात. मग हे आपल्याला जमलं पाहिजे. मग तो प्रयत्न सुरू झाला. मग कवितेच्या मार्गावरती येणं सुरू झालं. आणि मग आपल्याकडे विषय काय असतील तर आपल्याकडे एवढं भरभरून आहे की खूप लिहिता आहेत. मी मगाशी म्हटलं कविता सादर करताना की मी माझ्या वयाच्या कविता लिहितो, तर ते प्रेमही कोकणात आहे. कोकणातल्या मुलांचं प्रेम आणखी फार वेगळं असतं. हां, म्हणजे इथं आयुष्यभर तो मुलगा त्या मुलीवरती प्रेम करतो आणि तिच्याच लग्नात जेवण वाढतो. अशा गमती आहेत. अशा गमती आहेत. म्हणून ती तू की कुठली आठवण तुझी, अशा कविता येतात. तर आता कोकण बदललंय. आता दापोली काय किंवा चिपळूण काय, खेड काय, मंडणगड काय, इथली परिस्थिती थोडीशी बदलली. आणि त्याच्यावरती मी एक कविता लिहिली होती, तर ती थोडक्यात सादर करतो मी. कवितेचं शीर्षक अंगण आहे. आणि काय नेमकं बदललं तुम्हाला या कवितेत लक्षात येईल.
कवितेचं शीर्षक आहे अंगण. सकाळच्या कोवळ्या उन्हात अंग शेकवता शेकवता आजा सांगायचा मला गोष्टी रामायण महाभारताच्या. कुरडया पापड आजीचे राहायचे वाळत खुशाल, त्यात चोच मारायचे पक्षी डोळा चुकवून कधीतरी. आई आवडीने अंगणात सडा सारवण करायची, रोज दाणे टिपायला तिथे पाखरांची शाळा भरायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत इथेच बाबांच्या कुशीत निजायचो, अंगावर चांदणे घेऊन भावंडांसोबत खेळायचो. आता जुन्या घराच्या जागी आम्ही नवीन घर बांधलं. आता जुन्या घराच्या जागी आम्ही नवीन घर बांधलं. अंगणही घेतलं घरात, जागा कमी पडते म्हणून. अंगणही घेतलं घरात, जागा कमी पडते म्हणून. मुलं मागतात आता कधी खेळायला मोकळं अंगण. मुलं मागतात आता कधी खेळायला मोकळं अंगण. निरुत्तर होतो मी आणि माझ्यातलं शहरीकरण. निरुत्तर होतो मी आणि माझ्यातलं शहरीकरण. ही कोकणाची आता बदलती परिस्थिती आहे. पण आता कोकणातला तरुण जागृत होतोय आणि पुन्हा एकदा कोकणचं वैभव परत येईल. आणि कोकणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमची भाषा. ते भाषा सौंदर्य फार वेगळं आहे. आणि आम्ही काही ठिकाणी संगमेश्वरी म्हणतात, काही बाणकोटी म्हणतात, कुणबी भाषा म्हणतात. आणि डिंगणकर दादा तिथूनच आहेत आणि त्यांची एक सुप्रसिद्ध कविता आहे त्या कुणबी बोलीत. ती मला ऐकायला त्यांच्याकडून आवडेल. ती गावची आठवण पुन्हा जागी होईल. काय समजली असा काव्य संग्रह Yes. अरे वा, काय समजली. कुणबी बोलीतल्या आमच्या सगळ्या कविता आहेत. एक लहेजा आहे. येस, काय समजली. काय समजली. येस प्रभाकर मोरेंमुळे ते आमचं काय समजली हो. फेमस झालेलं आहे. येस येस आम्ही आधी काय बोलत नाही. बरोबर आम्ही आधी काय बोलत नाही म्हणून आम्हाला मूर्ख समजू नका. बरोबर. आम्ही आधी काय बोलत नाही म्हणून आम्हाला मूर्ख समजू नका. काय समजली हो. काय समजली हो. आम्ही पाण्यासाठी कधी मोर्चा काढला नाही. बरोबर. आम्ही पाण्यासाठी कधी मोर्चा काढला नाही. रस्ता नाही म्हणून दुसऱ्यांचा रस्ता कधी अडवला नाही. क्या बात आहे. अगदी बरोबर. म्हणून आम्ही कमी आहोत असं समजू नका. बरोबर. काय समजली. काय समजली हो. म्हणून आम्ही कमी आहोत असं समजू नका. काय समजली हो. आमच्याकडे लाईट उशिरा आली. आमच्यापर्यंत सरकारची योजना उशिरा पोचली. आमच्या पोरांना तुम्ही कधी नोकरी दिली नाही. आम्हाला कधी काय हवाय तो विचारला नाही. काय समजली हो. काय समजली. आम्हाला काय हवाय तो कधी विचारला नाही. आम्ही आमचा वाटा कुठं आहे हेही पण तुम्हाला कधी विचारला नाही. आम्ही आमचा वाटा कुठं आहे हेही तुम्हाला कधी विचारला नाही. म्हणून आम्हाला डरपोक समजू नका. काय समजली. म्हणून आम्हाला तुम्ही कधी डरपोक समजू नका. काय समजली हो. आम्ही भूमिपुत्र आहो इथलं. आम्ही भूमिपुत्र आहो इथलं लक्षात ठेवा. आम्ही कधी बोललो नाही म्हणून लुटू नका आमचा मेवा. आम्ही कधी बोललो नाही म्हणून लुटू नका आमचा मेवा. गावात आता न दलाल लय वाढलंय. खरंच. गावात आता दलाल वाढलेत. जमिनीवर सगळ्यांचं डोलं फिरलंय. जमिनीवर सगळ्यांचं डोलं फिरलंय. वाटेल तो भाव सांगतात. अगदी बरोबर. वाटेल तो भाव सांगतात. वाटेल ती बोली लावतात. पैशाचं आकडं बघून मग गरीबाचं डोलं फिरतात. पैशाचं आकडं बघून मग गरीबाचं डोलं फिरतात. बऱ्याच जणांनी गुराढोरा इकलं बऱ्याच जणांनी गुराढोरा इकलन. जमिनीचं पैसं घशात घातलीन. जमिनीचं पैसं घशात घातलीन. जमीनदार होतं तर भूमिहीन झालं. काय समजली. जमीनदार होतं ते भूमिहीन झालं. गाड्या गोड्या घेऊन ढुंगणाला हात पुसून मोकळं झालं. काय समजली. काय समजली. बापरे. जमीनदार होतं ते गाड्या घोडं घेऊन आता पाटुंगीला हात घेऊन पुसून मोकळे झालं. काय समजली हो. आता म्हणतात आम्ही फसलाव. आता म्हणतायत आम्ही फसलाव. तुम्ही फसू नका. आता ते म्हणतायत फसलाव. आता तुम्ही फसू नका. हक्काच्या जमिनीचा तुकडा तेवढा विकू नका. काय समजली. हक्काच्या जमिनीचा तुकडा तेवढा विकू नका. आपल्या गावात तुम्ही परक ठरू नका. आपल्या गावात तुम्ही परक ठरू नका. काय समजलं. आणि या कार्यक्रमामध्ये गझल आणि कवितांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.